सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळचा टाईम आहे. मी पित आहे गरम गरम पाणी आणि सचिनची एक्सरसाइज सुरू आहे. तर खरंच आपल्याला जर सवय राहिली तर आपलं पाहून खरंच आपल्या जे घरचे जे बाकीचे मेंबर असतात ना, त्यांना पण खरंच सवय लागतात. हे मी नक्की ऑब्झर्व केलेलं आहे. तर माझी मुलं उन्हाळ्यामध्ये त्यांना टाईम असतात, तर त्यांनी माझ्यासोबत एक्सरसाइज करत असते किंवा वॉकला पण येत असते. पण आता सध्या तर नाही, कारण त्यांची स्कूल सुरू आहे. तर सचिनला पण आता सवय लागलेली आहे. मी पण योगा करत राहायचे, तर त्यांनी पण माझं बघू बघू योगा करायचे. तर त्यांना आता प्रॉपर योगा करायची सवय लागलेली आहे. त्यांनी रोज डेली योगा वगैरे करतात, एक्सरसाइज वगैरे करतात. त्यांनी पण स्वतःची काळजी घ्यायला सुरू केली आहे. तर मला असं वाटते की एकाने जर घरामध्ये चांगली जर सवय लावली तर बाकीच्यांना पण चांगली सवय नक्की लागतात. तर त्यानंतर माझा टाईम झालेला आहे सकाळचा स्वयंपाक. मी आज करत आहे आलूची भाजी. जे उकडलेले आलूची भाजी असतात ते करणार आहे मी. सोबतच असं भातासोबतच असे आलू एका वाटीमध्ये असे मांडून घेते की एकासोबतच दोघं पण शिजतात, भात आणि आलू. तर त्यानंतर मी आलू असे थंडे करायला पाणी खाली ठेवलेले आहे. इकडे चाय पण सुरू आहे. थोडे माझ्याकडे काही सचिनचे फ्रेंड्स आले होते, त्यांच्यासाठी असा चहा ठेवलेला आहे आणि इकडे माझी भाजी पण सुरू आहे. तर मी अशा प्रकारे आलूचे जे वरचे सलपट असतात ते काढून घेतलेले आहे आणि हे असे आलू चिरून घेतलेले आहे. तर माझ्या घरी असे खूप बारीक बारीक पण आवडत नाहीत, थोडे मिडियम साईजमध्ये सर्वांना आवडतात. तर मी त्याच अकॉर्डिंग असे चिरून घेतलेले आहे, कट करून घेतलेले आहे आणि अशी माझी भाजी सुरू आहे. तर माझ्या हातची भाजी खरं सचिनला खूप आवडते. तू नेहमी आलूची भाजी छान करते म्हणते, अशी नेहमी त्यांनी माझी तारीफ करत असतात आलूच्या भाजीसाठी स्पेशली. तर त्यानंतर मी अशा पोळ्या करून घेतल्या आहे. मी अगोदर पोळ्या अशी टुपलीमध्ये ठेवते, त्याची जी वाफ असते गरम ती निघून जातात की पॉटमध्ये, आपल्या पोळ्याच्या पॉटमध्ये त्यांना असं पाणी नाही सुटत, असे घामीजत नाही पोळ्या. आणि मग त्यानंतर मी अशी कॉटनच्या कपड्यामध्ये त्यांना अशी छान पोळ्यांना ठेवत असते. तर हा आहे माझा पॉट, जे माझ्या नणंदबाईंनी मला मागच्या टायमाला वाणामध्ये दिलेला होता आणि खरंच खूप छान आहे हा पॉट. आणि त्या प्रकारे हे बघा माझी भाजी रेडी झालेली आहे आणि दिसायला बघा किती सुंदर दिसत आहे आलूची भाजी. त्यानंतर दुपारचा टाईम झालेला होता. आम्हाला जायचं होतं मार्केटला, माझ्या जाऊबाईसोबत आणि माझ्या पुतणीसोबत. मी आली मार्केटला आणि मला पण थोडीफार अशी काही शॉपिंग करायची होती आणि यांना घ्यायचे होते ब्लाऊजचे अस्तर. माझी जी जाऊबाई आहे ते ब्लाऊज वगैरे शिवत असते आणि मी इकडे बघा छान असा व्हिडिओ बनवत आहे आणि ब्लाऊज पण खूप सुंदर सुंदर ब्लाऊज होते ह्या दुकानामध्ये. आणि त्यानंतर आलो आम्ही ड्रेसेसच्या दुकानामध्ये. काही ड्रेस वगैरे चॉईस केलेले आम्ही, काही टी शर्ट वगैरे. त्यानंतर आलो बॅगच्या दुकानामध्ये, जे माझ्या पुतणीला थोडं काम होतं बॅगच्या दुकानामध्ये. आणि मग घरी रिटर्न येताना आम्ही आलो मार्केटमध्ये. आम्हाला त्याने असं मार्केट पडतात, मार्केट जवळच माझं असं घर आहे. तर जाता जाता आम्हाला असं मार्केट पडलं आणि खूप मार्केट असं भरलेलं होतं. आणि त्यानंतर मी घरी आली आणि त्यानंतर घेतलं मी हे पनीर आणि इकडे होतं डांगूर, जे माझ्या चुलत ननदबाईंनी आणलेलं होतं, माझ्या घरी आल्या होत्या. आणि त्यानंतर रुहांनी केलं कट आणि हे बघा टाकत आहे त्याच्यावर साखर, जे त्याला फार अशी साखर टाकून अशी आवडते. मी तोपर्यंत इकडे पनीर असं कट करून घेतलेलं आहे. की मी नेहमी असं पनीर कट करून त्याला फ्राय करत असते. तर मी एवढ्याच साईजचे पनीर कट करत असते नेहमी. माझ्या घरी असे खूप मोठे मोठे पीसेस पण नाही आवडत त्यांना, कोणाला सर्वांना. तर मी असे मीडियम साईजचे पीसेस करून घेते नेहमी. आणि इकडे तेल ठेवलेलं आहे आणि इकडे आता करत आहे फ्राय. मी नेहमी असे फ्राय करत असते, कारण की ते असे जर फ्राय जर नाही केले तर असे मऊ मऊ लागत असतात, गेले गेले वाटतात, जे माझ्या घरी कोणालाही नाही आवडत. तर इकडे असे फ्राय करणं सुरू आहे आणि तिकडे मुलांचं एक एक पनीर उचलून खाणं पण सुरू आहे. तर हे बघा, असे फ्राय केलेले पनीर खूप आवडतात आणि असे बिना तळलेले पण पनीर माझी मुलं एक दोन पीसेस खातात. मी इकडे कांदा पण कट करून घेतलेला आहे. मी याच्यामध्ये फार काही असे मसाले काही टाकत नाही, फक्त याच्यामध्ये कांदा, लसूण, जिरं आणि आपले जे काही असे घरचे जे पदार्थ असतात, तिखट, मीठ, हळद, आणि फक्त याच्यामध्ये टाकते हा पालक पनीर मसाला, बस झालं. याच्या व्यतिरिक्त मी माझ्या भाजीमध्ये काही ॲड करत नाही. हे बघा, पालक पनीरच्या ह्या मसाल्याशिवाय खरंच भाजी अधुरी वाटते मला आणि खरंच खूप छान टेस्ट येते. आपण जर काही टाकले नाही कोणते मसाले, एवढेही टाकलं तरी पण खरंच भाजी खूप चवदार आणि टेस्टी आणि खरंच खूप छान बनल्या जाते. घरी पालक पनीरची भाजी खरंच सर्वांना खूप आवडते आणि मला तर असं वाटतं की प्रत्येकाच्या घरी पालक पनीर नक्की बनत असते, कारण की हे सर्वात
नॉनव्हेजची फेवरेट भाजी आहे. जे नॉनव्हेज वगैरे कधी खात नाही तर त्यांच्यासाठी ही अशी पालक पनीर बनवल्या जाते. तर माझ्या घरी कोणी पाहुणे वगैरे आले तर जे नॉनव्हेज वगैरे खात नाही तर मी त्यांच्यासाठी अशी पालक पनीरची भाजी बनवते आणि नॉनव्हेजसाठी नॉनव्हेज बनवत असते. तर पालक ठेवली होती मी कुकरमध्ये शिजवायला. एक शिट्टी होऊ दिली आणि पालक मग काढली. 5-10 मिनिट मी थंड करायला ठेवली. त्यानंतर मग मी अशी बारीक करून घेतली मिक्सरमध्ये. त्यानंतर माझी भाजी रेडी झाली आणि असं संध्याकाळचा मेनू रेडी झाला माझा. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तुम्ही बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.